नमस्कार. दिवे बंधू फार्मवरती आज आपण गहू पेरणी करण्यापूर्वी गव्हाला आम्ही बीज संस्कार कसा करतो ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जसं आपण आपल्या मातेचा गर्भसंस्कार करतो तसंच आम्ही आमच्या शेतामध्ये बीज संस्कार करतो. तर ह्या बीज संस्कार करताना आपण बघू शकता आम्ही आमच्या शेतामध्ये शरबती गहू लावतो. हा गहू आपण लावतो आणि हाच आपल्या दुकानांमध्ये विकायला अवेलेबल असतो. ऑर्गॅनिक गहू असतो हा, पूर्णपणे नॅचरल पद्धतीने पिकवलेला. तर आता आम्ही याच्यात ह्या गव्हाला 5 मिनिटं दुधात भिजत ठेवणार आहे. मग त्याला वाळवणार आहे आणि वाळवल्यानंतर संध्याकाळी मोहरी आणि वावडिंगाची धूप याला देणार आहे. अशी पूर्ण प्रोसेस 5 दिवस चालते. आजचा 5वा दिवस आहे. 4 दिवस अगोदरच गहू आणि वावडिंगचा आणि दुधाचा प्रयोग झालेला आहे. याच्यावर 5वा शेवटचा दिवस आहे. तर आज मी व्हिडिओ बनवतोय. आपण बघू शकता की आता आम्ही याच्यामध्ये साधारणतः 40 किलो बियाण्याला 5 लिटर दूध लागतं. तर आपण बघू शकता की आमच्याकडे स्वतःच्याच देशी गायी असल्यामुळे आणि त्याचाच दुधाचा पूर्ण व्यवसाय असल्यामुळे देशी गाईचंच दूध 5 लिटर दूध यांनी काय होतं, देशी गाईच्या दुधामध्ये कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन डी. तर या गोष्टीमुळे या दुधात असलेल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुळे ज्या वेळेला गव्हाला अंकुर फुटतील त्यावेळेला गव्हाला लागणारी पोषक तत्व त्याच्या बिलकुल बियाणाच्या वरच्या आवरणावरतीच असल्यामुळे ती त्याला लगेच मिळतील. त्याच्यामुळे उगवण चांगली होईल, मर होणार नाही. तर 5 मिनिटं हे भिजू घातल्यानंतर आता याला आम्ही खालवर करू गव्हाला आणि 5 मिनिटं भिजू घातल्यानंतर याला याच ठिकाणी वाळत टाकल्या जाईल आणि संध्याकाळी 4 वाजता मग याला मोहरी आणि वावडिंगाची देशी गाईच्या शेणापासून बनलेल्या गवऱ्यांची धूप याला दिल्या जाईल. ते धूप आपण का देतो आहे तर दुधामध्ये गहू भिजला असल्यामुळे त्याला वेगवेगळे कीटक पेरणी केल्यानंतर लागू शकतात किंवा बुरशी होऊ शकते. तर तिथे कीटक आणि बुरशीपासून आपण आपल्या गव्हाला वाचवण्यासाठी आणि त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी आपण त्याला धूप देतो. तसं थोडंसं हे बीज संस्कार खर्चिक आहे, पण उत्पन्न यातनं फार चांगलं मिळतं. त्याच्यासमोर म्हणजे खर्चासमोर उत्पन्नाचा जर का मेळ घातला तर त्याचा फायदाच आहे असं तुम्ही समजू शकता. साधारणतः आता 10 लिटर दूध हे दोन्ही टॉप मिळून 80 किलो गहू आहे. तर 10 लिटर दूध लागलं. आमचा दुधाचा रेट 110 रुपये लिटर आहे, तर 1100 रुपये इथेच झाले. मग संध्याकाळी वावडिंग आणि मोहरीचा धूप याला द्यायचा तर त्याचा साधारणतः 100 रुपये खर्च. तर असं 1200 रुपये एक दिवसाचा खर्च. 5 दिवसाला 12 पंचे 60, 6000 रुपये 5 दिवसाचा खर्च याचा बीज संस्काराचा आहे. आज 5वा दिवस आहे. उद्या आम्ही याला शेण आणि मधाचा लेप लावणार आणि मग परवा सोमवारी 3 नोव्हेंबरला याची पेरणी करणार. तोही व्हिडिओ आपणास उपलब्ध करून देऊ. आपल्याला कसा वाटतो आहे आमचा प्रयोग हा आपण आमच्या YouTube चॅनलला खाली कॉमेंट लिहून कळवावा. काही प्रश्न असल्यास कॉमेंटवरती आपला नंबर टाकावा, आपल्याला कॉल केला जाईल. आता 5 मिनिटं झालेलं आहे याला भिजू घातल्यानंतर. असा तुम्ही बघू शकता आम्ही इथे खाली एक छोटा टब घेतला आहे, त्याच्यावरती परडीची टोपली ठेवली आहे आणि जे एक्सेस दूध आहे ते यातनं
आम्ही काढून टाकणार। आज 5वा दिवस आहे, त्याच्यामुळे छान टपोरे फुललेले आहेत दाणे। आता 5 मिनिटं झालेले आहे याला भिजू घातल्यानंतर। असा तुम्ही बघू शकता, आम्ही इथे खाली एक छोटा टब घेतला आहे, त्याच्यावरती परडीची टोपली ठेवली आहे आणि जे एक्सेस दूध आहे ते यातनं आम्ही काढून टाकणार। आज 5वा दिवस आहे, त्याच्यामुळे छान टपोरे फुललेले आहेत दाणे। आता 5 मिनिटं झालेले आहे याला भिजू घातल्यानंतर। असा तुम्ही बघू शकता, आम्ही इथे खाली एक छोटा टब घेतला आहे, त्याच्यावरती परडीची टोपली ठेवली आहे आणि जे एक्सेस दूध आहे ते यातनं आम्ही काढून टाकणार। आज 5वा दिवस आहे, त्याच्यामुळे छान टपोरे फुललेले आहेत दाणे। आता 5 मिनिटं झालेले आहे याला भिजू घातल्यानंतर। असा तुम्ही बघू शकता, आम्ही इथे खाली एक छोटा टब घेतला आहे, त्याच्यावरती परडीची टोपली मित्रांनो, तुम्ही असंही टब घेऊ शकता। असा लोखंडी टब मिळतो आपल्या कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये, होलसेलवाल्याकडे मिळून जाईल। हा माझ्याकडे ॲझोला साठीचा टब आहे, याला छिद्र असतात। असाही टब तुम्ही वापरू शकता। मित्रांनो, तुम्ही असंही टब घेऊ शकता। असा लोखंडी टब मिळतो आपल्या कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये, होलसेलवाल्याकडे मिळून जाईल। हा माझ्याकडे ॲझोला साठीचा टब आहे, याला छिद्र असतात। असाही टब तुम्ही वापरू शकता। मित्रांनो, तुम्ही असंही टब घेऊ शकता। असा लोखंडी टब मिळतो आपल्या कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये, होलसेलवाल्याकडे मिळून जाईल। हा माझ्याकडे ॲझोला साठीचा टब आहे, याला छिद्र असतात। असाही टब तुम्ही वापरू शकता। मित्रांनो, तुम्ही असंही टब घेऊ शकता। असा लोखंडी टब मिळतो आपल्या कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये, होलसेलवाल्याकडे मिळून जाईल। हा माझ्याकडे ॲझोला साठीचा टब आहे, याला छिद्र असतात। असाही टब तुम्ही वापरू शकता। आमचा आता हा गहू सुकलेला आहे दुधात भिजवून। आता आपण संध्याकाळी याला वावडिंग मोहरीचा धूप दाखवणार आहोत। ही अशी चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये घेऊन बस जास्त नाही, चाळणीमध्ये घेतला। इथे आम्ही एक सिस्टीम बनवली आहे, ती धूर पूर्ण त्याच्यावरती द्यावा म्हणून। ही वावडिंग आणि मोहरीची पावडर ही त्याच्यामध्ये टाकत आहे आणि हा नॉर्मल ठेवून द्यायचा। आम्ही काय केलं, तेलाचा पिपा जो असतो त्याला खाली कापलाय, वरून कापलाय, त्याला मधात ग्राइंडरने आणखीन त्याला काप दिलेले आहे आणि खाली लोखंडी टप आहे। बस झालं, आणि झालेलं असं जमा करून ठेवलं की दुसरे आमचा आता हा गहू सुकलेला आहे दुधात भिजवून। आता आपण संध्याकाळी याला वावडिंग मोहरीचा धूप दाखवणार आहोत। ही अशी चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये काल संध्याकाळी आपण जो वावडिंग आणि मोहरीचा धूर दिला, ते धुपाटनं जे आपण गव्हाला दिलं, त्याच्यासाठी आम्ही ही अशी सिस्टीम केली होती। काल ते पेटलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे ते आग त्याच्यात विस्त होता म्हणून दाखवता येत नव्हतं। हा एक जुना लोखंडी टप घेतला, तो फुटला होता, काही प्रॉब्लेम नाही त्याला। त्याच्यावरती आम्ही हे जो तेलाचा पिपा आहे तो ठेवला आणि मग याच्यावरती ती चाळणी ठेवत होतो। काय की आम्ही हा जमेला आणलं होतं लोखंडी, पण याचा धूर पसरत होता, तो ज्या पद्धतीने पाहिजे होता त्या पद्धतीने गव्हाला लागत नव्हता, म्हणून माझ्या माणसांनी ही अशी सिस्टीम वापरली। कसं आहे, कधी कधी माणसांचंही ऐकलं पाहिजे, आपल्यापेक्षा जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे। तर आता आपण उद्या गहू पेरणार आहोत 3 नोव्हेंबरला।
तर त्याच्यासाठी गव्हाला आता शेण लावण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला दाखवलंच आम्ही देशी गाईचं शेण वापरतो आहे. हे आपण बघू शकता. पहिले ट्रायल घेतली याच्यामध्ये आणि आता इथे शेण आणि गव्हाचे ढीग लावणं सुरू आहेत आणि त्याला शेण आणि गहू याची आता प्रोसेस सुरू आहे. संध्याकाळी यालाच मध आणि वावडिंग याची पेस्ट लावल्या जाईल आणि उद्या पेरणी करताना याच्यामध्ये ट्रायकोडर्मा मिक्स करून आम्ही त्याला पेरणी करणार आहोत. उद्याच्या पेरणीमध्ये एक सरप्राईज देखील आहे. ते सरप्राईज तुम्हाला उद्याच दिसेल. त्यासाठी फक्त तुम्ही आमच्या लोखंडी ड्रमांकडे लक्ष ठेवा. हे लोखंडी ड्रम मी कशासाठी वापरतो हे उद्याच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पुढेच्या भागामध्ये आपल्याला दिसेल. देशी गाय पाळली तरच शेतकरी जगू शकतो हे मला फार जास्त पटतं. तुम्ही बघू शकता. माझी एकच विनंती राहील आपल्याला की दिवेबंधू फार्म या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे मी माझ्या शेतात काय करतोय याचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. मागील 3 वर्षापासून प्राकृतिक शेती करतोय, पण जे फॉर्म्युले मला आवडले पटले तेच फॉर्म्युले मी यूज करतो. सरसकट युट्यूब युनिव्हर्सिटीला फॉलो करतो असं नाहीये. त्यातल्या त्यात माऊलींचं मार्गदर्शन मला फार मोलाचं वाटलं, त्यामुळे यावर्षी बीजसंस्कार करतो आहे. आपण मागील 5 दिवस गव्हाला दुधामध्ये भिजवलं, त्यानंतर संध्याकाळी मोहरी आणि वावडिंगाची गवऱ्यांवरती धुरी दिली. 5 दिवसांचा हा बीजसंस्कार झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे त्या बियाणाला शेण लावणे. शेण हे माऊलींच्या सांगितल्याप्रमाणे देशी गायींचंच असायला हवं. आपण आता दिवेबंधूच्या गोशाळेमध्ये आहात. हे आमचा देशी गायींची गोशाळा आहे. आमच्याकडे टोटल 125 गायी आहेत. याचा आम्ही A2 मिल्क आणि A2 मिल्क प्रोडक्ट्स नागपूरमध्ये विकतो. यात मेजॉरिटी 80% गायी या गीर आहे, साईवाल आहे, थारपारकर आहे, राठी आहे आणि आमच्या विदर्भाची लोकल ब्रीड गवळाऊ गाय. गवळाऊ गाईला कृष्णाची गाय म्हटलं जाते. ही माझ्या बोटासमोरची आपण पांढरी गाय बघू शकता, ती गवळाऊ गाय. तर या गाईचं आता मी इथनं 10 किलो शेण हे बियाणाला लावण्यासाठी घेऊन चाललेलो आहे. आपण बघू शकता. प्राकृतिक विषमुक्त शेती करण्यासाठी देशी गाईला अनन्यसाधारण महत्व आहे. तिचं शेण, गोमूत्र याला फार जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. आणि देशी गायच का, तर याच्या संदर्भात तज्ज्ञ लोकांनी अगोदरच मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण त्याच्या खोलात न